आपल्या हिंदू सनातन धर्माप्रमाणे आपण अतिशय शांततेत कोणालाही दुखवता आम्ही आमचे सण साजरे करत असतो। तर कोणालाही हिरव्या मिरच्या लागण्याची गरज नाही, कोणाला हिरव्या मिरच्या लागण्याची गरज नाही। आमच्या देशामध्ये सर्वात पहिले हिंदूंचं हित बघितलं जाणार। कुठे गेले त्या गंगा जमुना त्याची पाळे मोठा भाईचारा आहे ना। आणि आमच्या देवीचा हात पकडल्यानंतर का आम्हाला एकटं जायला येत नाही? काय हा सिंहगड संकट काय काय असेल करणार कुणाला? आणि आम्हाला मीडियासमोर मोठा भाईचारा सर्व धर्म समभावचे टेपरीकडे टाळून म्हणतात। आणि आमच्या देवी देवतांवर देखील वाकड्या नजरेने बघणारे लोक आहेत। मी तुम्हाला सगळ्या हिंदूंना आज शब्द देऊन जातो की हे जे राज्य सरकार हे हिंदुत्वादी विचाराचं राज्य सरकार आहे, लक्षात ठेवा। आम्ही सगळे मंत्री आमदार हे हिंदुंच्या मतांवर झालेलं आहे, हे लक्षात ठेवा। आम्हाला कोणीही गोल टोपी डाळेवाल्यांनी मतदान केलेलं नाहीये। कोणीही महाराष्ट्रातल्या या भागातलं वातावरण खराब करू नका। सरकार हिंदुत्वादी विचारायचं आहे। तुम्ही तुमचे सण शांततेत पूर्ण करा, साजरा करा आणि आम्ही आमचे सण व्यवस्थित साजरा करणार। कोणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही। पोलीस तातडीने 9 तारखेला अटक केलेली आहे। अजून 14 साहित्य बाकी आहे। तिथे पण लपले असतील, घरी पण लपवले असतील। हर एक को चुन चुन के पकड़ के अरेस्ट करेंगे। कोई छूटेगा नहीं। हमारे देश में, राज्य में, हमारे मुंबई में कोई भी अगर वातावरण खराब करने की कोशिश करेगा तो ये हमारी देवाभाव की सरकार किसी को छोड़ेगी नहीं। ये प्रत्येकाने 9 दिवस अतिशय उत्साहाने आपलं नवरात्र साजरा करा। गरबा जोरात होऊ नये। कुठेही परवानगी आम्ही लोक इथे बसलेलो आहे। आम्हाला फोन करा, परवानगी घरापर्यंत येऊन दिली जाईल। हा शब्द तुम्हाला परत आमच्या देवी देवतांकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं, आमच्या देवीची विटंबना करून आम्ही काय कोणाला सोडत नाही। हा तुम्हाला शब्द देऊन मी इथे जातोय। जास्त बोलणार नाही, जास्त बोलणार नाही। पण जेव्हा बिहारींनी हे कृत्य केलंय ते जास्त वेळ 2 पायावर चालणार पण नाही। काही शब्द तुम्हाला देऊन टाकतोय। आपण सगळे जण नवरात्र
ग्रामसेवक